या ठिकाणी महावितरणमध्ये अत्यंत सुंदर प्रकारचं काम करत आहे आणि संपूर्ण नाशिक शहराला खऱ्या अर्थानं प्रकाशामध्ये आणण्याचं काम आणि लोकांच्या जीवनामध्ये प्रकाश निर्माण करण्याचं काम आमचे लाडके व्यक्तिमत्व असलेले पाटील सर करत असतात आणि खूप साधी राहणीमान आहे आणि चेहऱ्यावरती नेहमी आनंद असतो. दुःखाची गोष्ट सांगताना सुद्धा चेहऱ्यावरती त्यांचा आनंद असतो. असं एक दिलखुलास व्यक्तिमत्व आणि ज्याच्या आडनावातच पाटील आहे, रुबाब आहे, दरारा आहे. तर महावितरणमध्ये सर तुम्ही काम करताय. तर महावितरणमध्ये काम करत असताना जे नागरिक आहे तर त्यांना आपण काय सांगाल की कशा पद्धतीने आपण विजेचा वापर करावा, सुरक्षित आपण कसं राहिलं पाहिजे. अनेक लोकांना विजेची शॉक वगैरे लागतात. तर आपण एक अधिकारी म्हणून काय सांगाल, एक वरिष्ठ अधिकारी म्हणून काय सांगाल? नमस्कार, मी मनोहर पाटील, सहाय्यक अभियंता महावितरण. तर आम्ही ग्राहकाला 24 घंटे 24/7 लाईट देतो, वीज पुरवठा करतो आणि आमची वीज ही दऱ्याखोऱ्यात डोंगरात सर्व ग्राहकांना, आदिवासी वाड्यापाड्या असू द्या, श्रीमंत असू द्या, गरीबाची झोपडी असू द्या, आम्ही सर्वांना वीज पुरवठा देतो. ज्यावेळेस आपण वीज वापर करतो, वीज वापर करत असताना ग्राहकाने ती जपून वापरली पाहिजे. कारण वीज आपल्याला साठवता येत नाही. विजेचा वापर कमी करून आपण वीज जतन करू शकतो. आणि सेफ्टी म्हणून सरांनी जो प्रश्न विचारला आहे, म्हणजे अपघातमुक्त आपली महावितरण किंवा आपल्या ग्राहकास किंवा आपला जीवजंतू कोणाला अपघात होऊ नये, त्यासाठी आपण सर्वांनी प्रिकॉशन घ्यावे. वेळोवेळी आम्ही प्रसार माध्यमातून किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून आम्ही वेगवेगळे पोस्ट टाकत असतो, वेगवेगळे उपक्रम घेत असतो जनमित्रांचे किंवा ग्राहकांचे. तर माझ्याकडून काम करत असताना ग्राहकाने सुद्धा आपलं वीज बिल वेळेत भरावं. आता सध्या सौर पंप शेतकऱ्यांसाठी सुरू आहेत, त्याचे सबसिडाईज सेंट्रल गव्हर्नमेंट महाराष्ट्राने केलेलं आहे. तर सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की आपण सौर कृषी पंप बसून घ्यावेत आपल्या शेतात आणि घरगुती आणि कमर्शियलसाठी सुद्धा सौर सौर मीटर बसून घ्यावेत आणि सौर पंप पॅनल लावून घ्यावेत आणि आपलं वीज बिल मुक्त करून घ्यावे. ग्राहकांनी वीज बिल भरणं आपल्याला काही करायची गरज राहणार नाही. आणि सरांनी मला बोलायची संधी दिली. धन्यवाद सर. धन्यवाद पाटील सर. आपल्याला आपण खूप चांगल्या पद्धतीने नागरिकांना एक संधी दिलेली आहे की आपण आता प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आहोत 21व्या शतकामध्ये आणि आता आपल्याला सौर ऊर्जेकडे जायचं आहे. त्याच्यासाठी आपण आधुनिकतेची कास धरावी अशा पद्धतीची आपण भावना व्यक्त केलेल्या आहे. तर पाटील सर, खरंच आपलं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. धन्यवाद.